नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता एक खूप जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. कारण इकडे सचिनने आता प्रियाला जेलमधून बाहेर काढण्याची पूर्णपणे सोय केली आहे. म्हणजे प्रियाने आता त्याला एक जबरदस्त प्लॅन दिला आहे आणि त्याप्रमाणे सचिनने तिला त्या विषाची बॉटल आणून दिली आहे, जेणेकरून तिच्या बाळाला त्या गोष्टीपासून त्रास होणार नाही आहे. पण प्रिया मात्र बेशुद्ध पडेल आणि त्या संधीचा फायदा घेत प्रियाला तिथून पळून घेण्याचं प्लॅनिंग ठरलेलं आहे. आणि मंडळी त्याच पद्धतीने आता सचिनने हा प्लॅन पूर्णपणे यशस्वी ठरवला आहे आणि प्रिया ही जेलमधून बाहेर निघून गेली आहे. पण त्यानंतरचा प्रिया आणि श्वेता ह्या दोघी मिळून सायलीला संपवण्याचा खूप मोठा कट केलाय. म्हणजे काही करून आता प्रियाला सायलीच्या बाळाला संपवायचं असतं आणि त्यासाठी तिने आता श्वेताला एक खूप मोठा प्लॅन सांगितलाय आणि तिच्या खाण्यामध्ये असं काही मिसळायला सांगितलंय की जेणेकरून सायलीचं बाळ या जगातून गेलं पाहिजे. आणि त्यासाठी आता ह्या श्वेताने सुद्धा प्रियाने सांगितलेलं प्लॅन त्या पद्धतीने सगळं केलंय आणि सायलीला आता इकडे प्रचंड पोटा दुखा लागलेलं असतं. तर मंडळी या सगळ्यामध्ये आता काय होतं, सायली स्वतःचं बाळ गमवेल की श्वेताचा खरा चेहरा सायलीच्या समोर येईल, हे सगळं काही आपण आता डिटेल्समध्ये पाहूया. तर मंडळी आजचा भाग आहे ना खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर प्रेक्षकांनो इकडे आता प्रिया म्हणत असते की मला जर ह्या सायलीला उद्ध्वस्त करायचं असेल तर किती दिवस मी ह्या माणसांचा वापर करून ही सगळं करणार आहे. नाही, मला काही करून इथे बाहेर पडावंच लागणार आहे. अर्जुन सायली उद्ध्वस्त होतील तर होतील, पण मला अख्खं आयुष्य ते सडत राहावं लागणार आहे. प्रिया म्हणते की नाही, मी जो प्लॅन बनवला आहे तो जर प्लॅन वर्कआउट झाला ना तर माझा इथून बाहेर जाण्याचा मार्ग आहे ना अगदीच मोकळा होईल. आणि तिथे आता एक लेडीज कॉन्स्टेबल येते. प्रिया म्हणते की ताई प्लीज मला जरा फोन द्या ना. आणि आता प्रियाने गपचूप त्या कॉन्स्टेबलचा फोन घेतलाय आणि इकडे आता तिने सचिनला फोन केला आणि सचिनला म्हणत असते की हे बघ सचिन, मी किती दिवस तुमचा वापर करून सायलीला आणि अर्जुनला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन करणार आहे. आत राहून ना काहीच होणार नाही आहे. हे बघ, जर अर्जुन आणि सायली आणि सगळ्या सुभेदारांना उद्ध्वस्त करायचं असेल तर मला बाहेर येणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सगळ्यात जास्त ना मला तुझी गरज लागणार आहे. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की मधुभाऊंच्या आश्रमामध्ये ही जी श्वेता आहे तिला आता इकडे प्रियाला फोन करायचा असतो. पण काय झालंय माहितीये का, ही जेव्हा जेव्हा उठते ना तेव्हा आश्रमातली एक मुलगी आहे, तिला सुद्धा सतत कोणाचे तरी फोन येतात आहेत आणि ती सुद्धा बघत असते की कोणी आपल्याकडे पाहतंय का. आणि ती सुद्धा तिचा फोन सुद्धा सारखा सारखा वाजतोय. त्याच्यामुळे श्वेता आता ही झोपण्याचं नाटक करते आणि ती मुलगी स्वतःच्या उशाजवळ असलेला मोबाईल घेते आणि बाहेर साईडला बोलायला जाते. आता तिला नक्की कोणाचा फोन आला आणि ह्या मुलीकडे मोबाईल कसा आला, कारण आश्रमामध्ये तर कोणाकडे तितके पैसेही नाही आहेत, खाण्यापिण्याचे वांदे असताना हिच्याकडे मोबाईल कसा काय. पण आता ही श्वेता झोपण्याचं नाटक करते, कारण जोपर्यंत ही मुलगी झोपत नाहीये ना तोपर्यंत श्वेताला काहीच करायला मिळणार नाहीये. तर मंडळी आता ही मुलगी सतत फोनवर बोलत असते आणि तेवढ्यातच मंडळी आता इकडे असं दाखवलंय की अर्जुनने सायलीसाठी मेथी चूरचे लाडू बनवलेले असतात आणि ते लाडूसाठी जे पीठ वापरलंय तर पिठाची एक्सपायरी डेट झालेली असते आणि त्याच्यामुळे आता सायलीचं पोट बिघडलंय, तिला वॉमिटिंग लूज मोशन्स सुरू झालेत. आणि कल्पनाला आता ज्यावेळेला कळतं तेव्हा कल्पना म्हणते की अरे हे सगळं तर ह्या पिठामुळेच झालंय, या पिठावरती एक्सपायरी डेट आहे. अरे अरे अर्जुन असं कसा, तू तू बघितलं नाही आहेस का. आणि मंडळी आता इथे अश्विन सुद्धा सायलीला चेक करायला आलेला असतो आणि त्याने आता सायलीवरती ट्रीटमेंट सुरू केली आहे. इकडे कल्पना अर्जुनला ओरडत असते आणि म्हणते की अरे तुला याच्यावरती एक्सपायरी डेट बघता आली नाही का, असा कसा वेंधळा आहेस तू. आता सायलीला आणि तिच्या बाळाला जर काय झालं तर मग काय करायचं. तर मंडळी आता इकडे पुन्हा असं दाखवलंय की प्रियाने आता इथे जे लेडीज कॉन्स्टेबल आहे तिच्याकडून पुन्हा तिचा फोन घेतलाय आणि ती इकडे सचिनला फोन करते. सचिनला फोन केल्यानंतर सचिन म्हणतो की आता पुन्हा पुन्हा ही का फोन करते. प्रिया म्हणते की सचिन, माझ्याकडे खूप मोठा प्लॅन आहे. जर हा प्लॅन वर्कआउट झाला तर इथून मला बाहेर काढण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही आहे. आणि आणि एकदा का मी इथून बाहेर आले ना तर अर्जुन सायलीला उद्ध्वस्त करण्यापासून पण मला कोणीच थांबू शकणार नाही आहे आणि त्यासाठी तुला माझी एक गोष्ट करावी लागेल. आता सचिन म्हणतो की काय करायचं आहे, काय डोक्यात प्लॅन आहे तुझ्या. आता मंडळी प्रिया नाही ते सचिनला सगळा प्लॅन एक्सप्लेन करत असते आणि म्हणते की हे बघ, जर हे सगळं तू न चुकता जसंच्या तसं केलंस तर येत्या 24 तासाच्या आत मी जेलच्या बाहेर असणार आहे. आणि मंडळी प्रियाने आता काय प्लॅन सांगितला माहीत नाही आहे आणि प्रिया तर पुन्हा ती लेडीज कॉन्स्टेबल आहे तिला गपचूप फोन देते. आणि तेवढ्यात आता तिला आठवतं की मधुभाऊंच्या घरी श्वेता आहे आणि सायलीला जर संपवायचं असेल तर सुरुवातीच्या बाळापासून करायला हवी. आणि ती आता इकडे श्वेताला सुद्धा सारखे फोन करत असते. तिच्यासाठी सुद्धा तिने आणखीन एक प्लॅन बनवलेला असतो. श्वेताचा इकडे फोन सारखा वाजतोय पण तिला आता उठताच येत नाही, कारण जी मुलगी आहे ना आश्रमातली ती अजूनही फोनवरच बोलते आणि श्वेता सारखी सारखी तिच्याकडे बघत असते. आणि मंडळी तेवढ्यातच आता असं दाखवलं की ती मुलगी आहे ना बाहेर फोनवर बोलायला जाते. श्वेता उठते हळूच आणि तिच्या मागावर जाते. ती नक्की कुठे गेली आहे. आणि जशी ती मुलगी बाहेर जाते ना तशी श्वेता आता त्या मुलीच्या जो मोबाईल ठेवलेला असतो उशीखाली तो घ्यायला जाणारच. तेवढ्यात मंडळी आता इकडे कुसुमताईंना जाग आली आहे आणि कुसुमताईंनी श्वेताला पाहिलंय. कुसुमताई म्हणते की श्वेता, एवढ्या रात्री तू काय करतेस इथे. श्वेता आता इथे पूर्ण घामाघूम झालेली असते, तिला काय सांगावं काहीच कळत नाहीये.
कुसुमताई म्हणते की बोल ना. त्यावर श्वेता काहीच बोलत नाही आहे. कुसुमताई तिचा हात पकडते, बाजूला आणते आणि म्हणते की इकडे ये. मला ना तुझ्याशी जरा बोलायचंच आहे. आणि आता ती श्वेताला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते की काय झालं? एवढ्या रात्री तू जागी का आहेस? झोपली नाही आहेस का? का तुला झोप येत नाही आहे का? श्वेता पूर्ण घामाघूम होते आणि असं वाटतं की ही आपली आता खरडपट्टी काढणार. पण डोळ्यात कुसुमताई म्हणते की श्वेता हे बघ, मला माहिती आहे तू ज्या सिच्युएशनमधून इथे आली आहेस, तुझा बॅकग्राऊंड जो काही आहे, तुझ्या पास्ट जो काही आहे ना, त्याच्यामुळे तुला खूप त्रास होणार आहे. पण हे बघ, तू इथे आली आहेस ना, तू पूर्णपणे सेफ आहेस. तुला कोणाचीही घाबरायची गरज नाही आहे. तुझ्या डोक्यावर हक्काचं छप्पर आहे. जा आता झोप शांतपणे. आणि कुसुमताई आता तिथून निघून जातात, झोपलेले असतात. तर मंडळी तेवढ्यात आश्रमातले ते आणखीन दुसरे जे आजोबा आहेत ना, ते श्वेताजवळ येतात आणि श्वेताला म्हणतात, "श्वेता बाळा, एक काम करतेस का? जरा एक मधुभाऊसाठी काढा बनवतेस?" खरं तर रोज कुसुमताई बनवते, पण कुसुम आता डाराडूर झोपली आणि तू पण जागीच आहेस ना, मग देतेस का तू बनवून? तर मंडळी आता हे आजोबा तिच्याजवळ बोलते श्वेताजवळ आणि प्रिया मात्र हिला फोनवरती फोन करत असते आणि ही श्वेता घाबरले आणि पटकन ती आता तो स्वतःचा फोन स्विच ऑफ करून मोकळी होते. आणि मधू आपले ते जो आजोबा आहेत ना, ते म्हणतात की "अगं श्वेता, येतेस ना तू?" श्वेता म्हणते, "हो, हो, येते ना." आणि तिने पटकन आता त्या प्रियाचा फोन कट केला आहे आणि फोन स्विच ऑफ केला आहे. इकडे प्रिया मात्र वैतागलेली असते. ती श्वेताला फोनवर फोन करत असते, सतत ट्राय करते. आता ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणते की "मॅडम, फोन कधी देताय? कुणी पाहिलं ना तर माझी नोकरी जाईल." प्रिया म्हणते, "शेवटचा एक चान्स, मी एकदा फोन ट्राय करते." आणि पुन्हा ती आता श्वेताला फोन करते. तर मंडळी इकडे आता श्वेताने फोन उचललाय आणि आता प्रिया म्हणत असते की "काय आहे ना, मला काही करून ॲट एनी कॉस्ट त्या सायलीला उद्ध्वस्त करायचंय आणि त्या कामासाठीच मी तुला पाठवलंय आणि तू माझा फोन का उचलत नाहीयेस?" श्वेता म्हणत असते की "अगं, मी सतत तुझा फोन कसा उचलणार? इथे सगळेजण आहेत, मधुभाऊ आहे, कुसुमताई सतत माझ्या मागावरती असते. कोणाला जर कळलं आणि कोणाला संशय आला तर काय होईल?" आणि मंडळी तेवढ्यात आता असं दाखवलंय, कुसुमताई मागून येत असतात. पण ती श्वेताला वाटतं की ते आपल्या जवळच येणार आहेत. पण कुसुमताई बाजूने निघून गेली आहे. पण कुसुमताईला ना काहीतरी आता या श्वेतावर संशय येतो. श्वेता पुन्हा बोलते, "प्रियाला गं काय करायचंय? इथून तुझ्याशी फोनवर कॉन्टॅक्ट करणं इतकं सोपं नाहीये." प्रिया म्हणते, "ते मला माहीत नाहीये. मी जे तुला काम सांगितलंय ते आजच्या आज झालं पाहिजे. काही झालं तरी त्या सायलीचं बाळ ह्या जगात राहता कामा नये आणि ते काम तुझं आहे आणि त्यासाठी तुला आजपासूनच सुरुवात करायची आहे." तर मंडळी आता इकडे प्रियाने श्वेताला तर सांगितलंय, पण इकडे आता सचिन तिला भेटायला आलेला असतो आणि त्याने सोबत येताना हातामध्ये एक पॉयझन जे असतं ना, त्याची बॉटल सुद्धा आणली आहे. आणि प्रियाला म्हणतो की "हे बघ, तू जसं सांगितलंयस तसं सगळं केलंय. तुला जी वस्तू हवी होती ती मी आणून दिली आहे." आणि आता तो हिच्या प्रियाच्या हातामध्ये देते. प्रिया म्हणते की "हे सगळं घेतल्यानंतर माझा जीव तर जाणार नाहीये ना?" सचिन म्हणतो, "काहीही होणार नाहीये. हे इतकंही स्ट्रॉंग पॉयझन नाहीये. फक्त याच्याने तू बेशुद्ध पडणार आहेस. आणि हो, याच्यामुळे तुझ्या बाळाला सुद्धा काहीही होणार नाहीये. तुझं बाळ पूर्णपणे सेफ राहणार आहे. तुला फक्त थोडीशी गुंगी येईल, चक्कर येईल, बस इतकंच. बाकी काही होणार नाहीये." प्रिया म्हणते की "वाह! फॅन्टॅस्टिक. आत्ता जर हा प्लॅन वर्कआउट झाला, सगळं मी ठरवलंय त्या पद्धतीने जर झालं ना, तर मला ह्या जेलमधून बाहेर काढण्यापासून आहे ना, कोणीही अडवणार नाहीये." आणि आता ती सचिनला म्हणते की "पुढचा प्लॅन काय आहे हे तुला चांगलंच माहीत झालेलं आहे." सचिन म्हणतो की "तू अजिबात काळजी करू नकोस. मी तू सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी अगदी मॅनेज करून ठेवणार आहे. फक्त इथून बाहेर कसं पडायचं ही तुझी जबाबदारी आहे." प्रिया म्हणते की "त्याची काळजी तू नको करूस. इथून बाहेर कसं पडायचं हे मला चांगलंच माहिती आहे." तर मंडळी इकडे आता प्रियाने तिचा प्लॅन पूर्णपणे सक्सेसफुल करून घेतला आहे. म्हणजे जी सचिनने बॉटल तिला आणून दिली होती, त्या बॉटलमधलं पॉयझन ती प्यायलेली असते आणि प्रिया आता चक्कर येऊन खाली पडते. तेवढ्यातच तिथे आता एक पोलीस येतात आणि प्रियाला उठवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांचा आता इथे आरडाओरडा सुरू होतो की हिने पॉयझन घेतलंय, कारण प्रियाने पॉयझन घेतलेली बॉटलसुद्धा साईडला ठेवलेली असते. त्याच्यामुळे पोलिसांना लगेचच कळतं आणि पोलिस आता तिथे आरडाओरडा करतात आणि म्हणतात की हिला लगेचच हॉस्पिटलमध्ये हलवावं लागणार आहे. आणि मंडळी आता प्रियाने जसं ठरवलं होतं अगदी तसंच झालंय. प्रियाला इकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं आहे. मंडळी आता इकडे असं दाखवलं की सायली ही मधुभाऊंच्या आश्रमात आलेली असते आणि मधुभाऊला सायलीला मधुभाऊ म्हणत असतात की "सायली, तू आश्रमाची जबाबदारी ना खरंच खूप उत्तम प्रकारे सांभाळतेस. म्हणजे इतकी वर्ष मी आश्रमचा कारभार हातामध्ये घेतलाय, पण खरंच साऊ, मला सुद्धा ह्या गोष्टी माहीत नव्हत्या आणि जमल्या नव्हत्या. त्या गोष्टी तू ह्या सगळ्या करून दाखवल्यास." तर मंडळी इकडे आता जी श्वेता आहे, त्या श्वेताला प्रियाने एक प्लॅन सांगितलेला असतो. म्हणजे आजच्या आज त्या सायलीच्या खाण्यातून असं काहीतरी द्यायचं की जेणेकरून सायलीचं बाळ आजच्या आज जगावलं पाहिजे. आणि ह्या सगळ्यांचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यात ही आता लगेचच श्वेता म्हणते की "तुम्ही बसा इथे, मी तुमच्यासाठी ना काहीतरी खायला घेऊन येते." मंडळी इकडे आता मधुभाऊ, सायली आणि अर्जुन ह्या सगळ्यांच्या गप्पा सुरू असतात आणि तेवढ्यातच इकडे जी श्वेता आहे ना, तिला प्रियाचा फोन सचिनचा फोन आलेला असतो आणि तो म्हणत असतो की "श्वेता, काहीही झालं तरी आजच्या आज जे सांगितलेलं काम आहे ते पूर्ण झालंच पाहिजे." श्वेता म्हणते की "अजिबात काळजी करू नका.
आजचा ठरलेला प्लॅन हा 100% सक्सेसफुल होणार म्हणजे होणारच. फक्त तुम्ही लोकांना मला सारखे वरच्यावर फोन करू नका. जर मी सतत फोनवर आहे आणि ह्या गोष्टीचा जर कोणाला संशय आला ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. आणि सगळ्यात म्हणजे त्या कुसुमताई माझ्या आजूबाजूलाच भटकत असतात. त्याच्यामुळे प्लीज मला माहिती आहे माझं काम काय करायचं आहे ते, तुम्ही काळजी करू नका. मंडळी, आता हा सचिन जो आहे ना, त्याने हिचा श्वेताचा फोन ठेवला आहे आणि तो इकडे प्रियाला भेटायला हॉस्पिटलमध्ये आलेला आहे. प्रिया आता इकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तिने बेशुद्ध असल्याचं नाटक केलं आहे. सचिन म्हणतो की बरी आहेस ना तू? प्रिया म्हणते मी बरी आहे, मला काही झालेलं नाही आहे. तू आता फक्त इथून बाहेर कसं पडायचं ते बघ. सचिन म्हणतो की मी एक काम करतोय. इथे मागच्या साईडला बाथरूम आहे आणि त्या बाथरूमची खिडकी मोठी आहे. तुला तिथून बाहेर पडणं शक्य होईल. मी आता तिथे जातो आणि त्या खिडकीचा दरवाजा ओपन करून ठेवतोय. कारण इथून दरवाजाने बाहेर पडणं शक्य नाही आहे. बाहेर पोलीस कॉन्स्टेबल उभे आहेत, हॉस्पिटलचा स्टाफ देखील आहे. त्याच्यामुळे तुला बाथरूमच्या खिडकीमधूनच बाहेर पडावं लागणार आहे. प्रिया म्हणते की बरं ठीक आहे, तू जा आणि खिडकी ओपन करून ठेव, बाकी सगळं मी मॅनेज करते. आणि तिथून बाहेर गेल्यानंतर कसं जायचं तेही तुला माहिती आहे. सचिन म्हणतो अजिबात काळजी करू नकोस, माझा एक माणूस तिथे स्वतःची गाडी घेऊन उभा आहे. खिडकीतून बाहेर उतरली की पटकन त्या गाडीमध्ये जाऊन बस. आणि मंडळी, आता जो काही प्लॅन सचिनने सांगितला आहे त्या पद्धतीने प्रिया लगेचच बाथरूमची जी खिडकी असते त्या खिडकीच्या बाहेर येते. कारण सचिनने त्या बाथरूमची खिडकी आधीच उघडी करून ठेवली आहे आणि तो खिडकीच्या मागच्या बाजूला जाऊन थांबलेला असतो. जशी प्रिया आता त्या खिडकीतून बाहेर पडते तसं सचिन तिथे थांबलेला असतो आणि तो तिला त्या गाडीमध्ये जाऊन बसवतो. आणि मंडळी, आता इथे प्रियाने सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत हॉस्पिटलमधून पळ काढलेला आहे.